आणि ना म्हणजे बरेच जणी फर्निचर बनवतात, पण मग फर्निचर मध्ये कोणता बेड सोपा जातो, कोणत्या बेड मध्ये जास्त सामान बसतात, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ दाखवेल. 3 टाईपचे 3 बेड आहे. अरे ना आता मला ही बेडरूम आवरायची, कारण आहे ना खूप पसार झालाय कपड्यांचा. काही पाहुणे आले होते आणि तेव्हा सगळे ब्लँकेट वर काढले होते आणि फायनली घ्यायच्यात आहे ना काही ब्लँकेट ठेवले, पण जे कामाचे रोजचे वापरायचे ब्लँकेट आहे ना तर ते इथं आम्ही वरती ठेवतो. तर तिथे एक टेबल येतो, इथं लावणार आहे मी, त्याच्यावर ठेवणार आहे. म्हणजे इथं वरती का ठेवतो, कारण की हा बेड आहे ना उचलायला खूप जड जातो, कारण की त्याच्यावरची गादी पण खूप जड आहे आणि तो बेड पण हे जे असतं ना हे हे पण खूप जड असतं. मग ते वरती करायचं असतं, म्हणजे रोज करणं पॉसिबल नसतं. आणि तसं पण खाली ना फक्त मम्मी पप्पा असत्या, 2च ब्लँकेटची गरज असते. मग सारखं सारखं वर करणं आणि ते परवडत नाही, म्हणजे जमत नाही खूप जड असल्यामुळं. तर त्याच्यामुळे आम्ही थोडे ब्लँकेट इथं वर ठेवतो. आणि ना तुम्हाला मी 3 प्रकारचे 3 बेड दाखवते फर्निचर मधले. आणि ना म्हणजे बरेच जणी फर्निचर बनवतात, पण मग फर्निचर मध्ये कोणता बेड सोपा जातो, कोणत्या बेड मध्ये जास्त सामान बसतात, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ दाखवेल. 3 टाईपचे 3 बेड आहे. तर सगळ्यात आधी ना हा बेड तुम्हाला दाखवेन, आणि ही रूम क्लीन पण करते मी, क्लीन करताना पण व्हिडिओ दाखवते. आणि तुमच्या फायदेशीर, म्हणजे तुम्हाला जर बेड बनवायचा असेल ना तर कोणता बेड चांगला राहील ना तो तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला जो बेड आवडेल ना त्या प्रकारे तुम्ही फर्निचर मध्ये बनवून घ्या. तर तुम्हाला आधी मी हा बेड दाखवून घेते. तसं आता मी सामान ठेवलंय, पण तुम्हाला दाखवण्यासाठी ना पुन्हा मी मिस्टरांना वर करायला सांगते. माझे तर बसची बात नाही ते वर करणं, ट्राय करून पाय बरं. मग होणारच नाही तर. काहीच नाही, फक्त याच्यामध्ये आहे ना हा बेड आहे म्हणजे ना ते वर उघडायला केल्यावर उघडायला ऍक्च्युअली ना, थोडासा अवघड आहे, पण स्टोरेज बाकी सगळ्यांपेक्षा जास्त आहे. हा सामान खूप जास्त बसतं. म्हणजे इथपर्यंत उचलला ना की हे बघा आणि तो आता एवढाच वरती जातो. हा का, हा जातोय जातो. त्याचं काय आलं माहिती आहे का, हे जास्त हेवी झालं, त्याच्यापेक्षा ती गादी हेवी झाली. वरच जड आहे ना मग गादीचं वजनच माझ्या मते गादी. काहीतरी हा 40 आपली कोणत्या कंपनीची गादी 40-50 किलोची गादी असेल. हा गादी कोणत्या कंपनीची? मॅट्रेस काय काय ना मला नाही माहिती. चांगल्या ब्रँडची, पण मला आता मला आठवण. पण नाही खूप छान गादी, म्हणून मला सांगायची होती. 28,000ची गादी. कंबर वगैरे काहीच दुखत नाही ह्या गादीने. 28,000ची गादी. त्याच्यानंतर मी हा आमच्या बेड. 2 गाद्या एक्स्ट्रा पडलेल्या आहेत, त्या काढून आहे ना आम्ही ह्या 2 चांगल्या गाद्या हे बघा वापरतो. हे बघा स्टोरेज खूप अजून बसते. बाकी. हे बघा आता आम्ही साधं एक्स्ट्रा सामान ब्लँकेट्स वगैरे आणि ठेवले, सगळं वरती काय पण खूप आहे. काय असेल तर इथं टाकून देतोय आम्ही सगळं हा रेकामा. हा आणि इतका हेवी आता जर खाली जर गेला ना धब्बा आवाज येईल, त्याच्यापेक्षा मी हळूच सोडतो. हा असं आहे, हा स्टोरेज साठी खास आहे. हा आणि याच्यामध्ये हे काय हे पार पूर्ण बसत. आणि इकडं पण खूप स्टोरेज आहे. हा काय इकडं तसं तर स्टोरेज स्टोरेज बघितलं ना आम्हाला तुम्ही, इकडं पण केलेलं आहे आम्ही. इकडं पण भरपूर आहे. हे बघा याच्यात पण काही सामान असेल हे बघ. भरपूर सामान ठेवलेलं असतं काय काय. आणि इकडे पण आहे हे बघ. अरे 4 आहे अजून. इथं उषा आहे ह्या. 4 मग आहे. मी मिस्टरांना म्हटलं ह्या उषा काढा, ह्या बेडवरच्या उषा आहे त्या, आणि त्यांना पण उषा पण खूप छान एका उशीची किंमत किती माहिती आहे? स्लीप वेलच्या गादी वाटतं हा. आपल्या, स्लीप वेलच्या आहे ना. उशी पण त्याच हा ब्रँडची त्याच ब्रँडची. हे बघ खूप छान उशी आहे. 700 रुपयाची एक उशी आहे. ही का हा 7×2 = 14, म्हणजे 1400 रुपयाच्या उशी आहे जोड. ठेवावं लागेल या बेडवर. एक राहू द्या खाली, एकला काय मग एक खराब होऊन जाईल, दोन्ही ठेव. 2 ठेवा. ओके. त्याच्यानंतर इकडे एक कप्पा आहे, म्हणजे असे 4 कप्पे आहे. हे बघ इथं पण सामान आहे. इथं माझ्यावाला बनियान नाही, स्टोरेज डायरेक्ट खोका. त्याच्यानंतर इकडं पण आहे. इकडं अशीच्या साड्या, रूम हीटर. ते रूम मीटर तुम्ही तर कुठे आहे कुठे आहे? 7 तशीच दिसतंय. हा का, ते लक्षात नाही. कामाने आलं ते, आता पावसाळ्यात येईल ना काम. येईल काम होते परत आपल्याला. आणि साईडला 2 ड्रॉवर आहे इथं. इथं साईडला 2 तसं ड्रॉवर खाली आहे. पण आहे फर्निचर, याला पण याच्या खाली खाली कप्पे पण आहे आहे, ना. कपाटाच्या खाली पण स्टोरेज. हे इथं बघ पण बरं स्टोरेज बसतं. स्टोरेज. त्याच्यात जर ब्लँकेट बसवले तर बसू शकते. हा बारीक घडी छोटे छोटे हे बसू शकते मम्मीची पप्पाची, पण ते जवळ ठेवा काढा ना वाडा. त्याच्यापेक्षा इथं टेबल आणू, ठेवणार आहे आम्ही. इथं ठेवून देऊ. आता हे इथलं घेऊन जाऊ तिकडे बाहेर. आता आम्ही आधी एवढं बेड क्लीन करते मी, मग तुम्हाला वरचे 2 बेड दाखवीन वेगळ्या प्रकारचे. तुम्हाला जो बेड आवडेल तो करा तुम्ही. सगळे तिन्ही बेडची स्टोरेज भारी आहे. फक्त ज्याच्या त्याच्या सोयीनुसार इकडं कसं खोलतं, इकडं अंतर रूमच्या अंतरानुसार बनवलेले आहे. हा तुम्ही नाही आशू आहे ना पहिला आता वरचा बेड दाखवणार आहे, कारण आशू म्हणे का पहिलं वरचा बेड दाखवून घेऊ, नंतर मग आपण खालचं तेवढं स्टोरेज ना, मला सगळंच क्लीन करायचंय घरात. आशूला नाही सगळं क्लीन हॉल करायचंय. वरचा हॉल. वरच्या हॉल मध्ये आशूच आहे ना हे काय मशीन, त्याच्यामुळे तिथं लय कटिंगचं सामान पडेल. आता हे असं चिंद्या तिला आज क्लीन करायचंय ते, म्हणजे रोजच करते ती, पण आज उशीर रोजच झाला. पसार होतो.
आणि रोजच कटिंग होती आणि रोजच व्हिडिओसाठी सगळंच तमाशा होत राहतो. तर आधी तुम्हाला बेड दाखवते चला. आधी आता बेड दाखवणार आहे. हे बघा, हे 2 बेड आहे, त्यातली एकाची खिडकी उघडीच आहे. हा एकदम भारी बेड आहे, एकदम भारी. मला लय आवडतो हा बेड. हा बेड ना, हा हे बघ याला कसं आहे माहिती आहे का, याला असं आहे ओपन ड्रावर टाईप. हां, याच्यात पण फुल स्टोरेज आहे. आणि तिकडून पण आहे एक कप्पा, आहे ना. गादीवर करून पण एक कप्पा आहे, पण गादी खूप जड आहे ती. याला नाही तिकडून अशी, बराच मोठा कप्पा आहे. याला नाही तिकडून, नाही का, याला पूर्ण माग ओढतंय. हे बघा असं आहे. याच्यात पण भरपूर स्टोरेज बसतं, ब्लँकेट्स वगैरे. याला असं पुढून आहे आणि त्या बेडचं दाखवते मला, त्याला या साईडने आडवय. 3 प्रकारचे 3 स्टोरेज केलेले. हे सिंपल आहे. हे सोपं आहे उचलायला. ताण खालचं का बरं हेवी झालंय माहितीये का, ते स्टोरेज जास्त असल्यामुळं. पडदे ओपन कर फक्त. म्हणजे लाईट आहे रूम मध्ये, पण आम्ही नाही लावत आहे आता. लाईट गेलेली इन्व्हर्टर वय. या मधला बेड दाखवतो आणि थोडासा पसारा इग्नोर करा. आता घर आवरायचंच आम्हाला. हे बघा एवढा भारी मस्त आहे. याच्यामध्ये आम्ही दोघंच झोपतो, पण ब्लँकेट आहे. आणि इकडे आता पूर्ण म्हणजे डायरेक्ट बघ ना कुठं टाकलाय. दाखवते बघ, असं बाहेर निघतो पूर्ण. हा अर्ध्यापर्यंतच्या, म्हणजे पण तिथपर्यंत तिथून तेवढं परत खाय ठेवलं व्यवस्थित तर किती का ब्लँकेट. तिकडे पण स्टोरेज आहे, तिकडं पण आहे. तिथं पण स्टोरेज. गादीवर उचलून ते वर करावं लागतं. मग ते जसे ते दिवाणला असतं ना तसं आहे ना. लय हेवी. ह्या रूमला स्टोरेज तिकडे पण फर्निचर केलेलंच आहे. आणि सगळ्यात म्हणजे तिकडे मोठी कपडे बेड, असत्या. सगळ्यात मोठी बेड, सगळ्यात मोकळं डायरेक्ट. मग इथं फर्निचर नाही. खालच्या बेडरूम मध्ये काय आहे, काय ह्या भिंतीला फर्निचर केलंय म्हणून ती जागा इथं जाती. रूम एवढीच आहे. रूम एवढीच, पण ही थोडी जास्त आहे. या अर्धा फुटाने जास्त आहे ही. हा, हिच ही पेस जास्त आहे. असं पण काय नाही, इकडे पण ड्रॉवर्स आहे. इकडे थोडी जागा 2 आहे. ड्रॉवर्स आहे. हे ड्रॉवर सुद्धा मोठाले बघ. ते ड्रॉवर मोठे, हे इकडचं पण बरेच मोठे. 3 ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इकडं कपाट, पण खालचं कपाट पण. असे 3 प्रकारचे 3 बेड तुम्ही बनवू शकता. तुम्हाला कोणता बेड आवडला तो सांगा. आणि मला सगळ्यात जास्त कोणता बेड आवडतो माहिती का, मला हाच बेड आवडतो. याचं लगेच ओपनली बाहेर येतं, म्हणजे वडायला काहीच एनर्जी लागत नाही, लोटायला काहीच एनर्जी लागत नाही. अशा आहे आमचे 3 बेडचे वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं काम. तुम्हाला जो आवडला ना तशा पद्धतीने बनवून घ्या. तुम्हाला काय माहितीये का, खाली ज्या बेडच्या ठिकाणी आपल्याला टेबल ठेवायचं आहे का, तिथं आवरायचंय आता मला. जाऊ खाली. आता आपण इथं आवरायचं, खाली आवरायचं. इथला बसला तर तुम्ही बघितलं तर म्हणशाल काय आहे हे. बघा ह्या 2 गाद्या आम्ही एक्स्ट्रा काढून ठेवल्या होत्या असून पण मी आतमध्ये आहे ना. काय ह्या गाद्या खूप छान आहे स्लीप वेलच्या. त्यांनी खरंच ज्यांना ना गादीवर झोपून कमरेचा त्रास होत असेल ना, त्यांनी स्लीप वेलच्या गाद्या घ्या. 7,000ची गादी ही आपली लोकरीची. आता मी हे आहे ना त्या बेड मध्ये ठेवतो, इथं साफसफाई करून घेईल अशी. हे बघ इथं एवढाच पसारा पडलेला आहे खाली कपड्यांचा. आता हे पूर्ण ब्लाऊजचं पडलेलं आहे असं. तर हे पण आवरायचं आहे मला, सगळं टोटल आवरायचं आहे घर. तरी ना पूर्ण साफसफाई करायची. आणि झाडं पण लावायचे. सकाळी काही झाडं लावले, त्याच्यातले काही झाडं लावायचे राहिले तर ते पण लावून घेणार आहे आम्ही. आणि तुम्हाला मग सगळी साफसफाई पण दाखवते. आणि ना तर चला आता पहिले मी फास्ट आवरून घेते. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out on a trip on. छान वाटायला सगळं सगळं काढून टाकलं डायरेक्ट इकडलं. आणि ब्लँकेट आम्ही तिथे ठेवले त्या टेबल मध्ये. हा टेबल तिथं इकडे वर काहीच दिसणार नाही. आणि ब्लँकेट टेबलच्या खाली टाकले. ते कपड्यांच्या गाड्या घालायच्या. आता फक्त एवढं राहिलं, एवढं आवरलं का झालं. मग नाही काय राहिलं. मग फक्त माझा दरवाजा मागचे माझे कपडे राहिले. दरवाजा माग कपडे पण नाही ठेव म्हणते अहो. इथं चाला त्या मेन दरवाजा मागे नाही ठेवायला लागला. आणि ही ना गादीची खोळी म्हणजे गादीचा कवर नीट लाव ना व्यवस्थित. हा घाल. हे आतून बघा असं आहे, म्हणजे पोरांनी काही सुसू वगैरे केलं ना तर खाली नाही जात
वरतीच हे होतं. लय भारी कवर आहे हा. त्यासाठीच येतो खास. याची लिंक देईन मी तुम्हाला. हा तर उचलू की हे? घालायला पण लय सोपं आहे. असं अटकवला ना त्याला स्ट्रेचेबल आहे. आणि किती दिवसात झाला तरी फाटला नाही, काही नाही. विराच वेळेस घेतला होता. हा, हे बघ लगेच घालून झाला. बस लय नको आतमध्ये घाल. पर कशाची गरजच नाही त्याला हा. परत वरून बेडशीट जर नाही टाकलं ना. ते प्लास्टिकचे कागद वगैरे घेण्यापेक्षा नाही हे छान राहतं. लाईफ टाइम इन्व्हेस्टमेंट होती. हे बघा असं कवर आहे. विरोडी बघा मम्मीला पण सोडतच नाही. निरोडीला नसते, आजी लागते. आजी आजी लागते. आजी. वाकलं दाखवते मी असं म्हणल्यामुळं. उचले ए वीरा, आपल्याला कुठे जायचं? कुठे जायचं? यश दादाच्या घरी. मस्त फिरायची शौक यश आहे. दादाच्या घरी नाही जायचं आता. आपल्याला आता दीदी मावशीच्या घरी जायचं. मग कुठे जायचंय? हे बघा किती छान बेड केली आता. वर काही पसारा नाही. तर आता फायनली पूर्ण आवरलं, पूर्ण पुसलं. हे फर्निचर पुसलं इकडं, त्याच्यानंतर खिडक्या सगळं ठेवलं. कपडे पण ठेवले, कपड्यांच्या गाड्या घालून. आणि मस्त अशी रूम क्लीन झाली फायनली आता. हा, मग काय? विरा कशी झाली ग बेडरूम? मम्मीने कशी आवडली बघ. छान बेडरूम केली. किती पसारा कमी केला ना. विराची बेडरूम. पसाराच नाही राहिला आता. हा खरंच गं, लय भारी. सगळा पसारा झाला काढून. भारी बेडरूम केली. कुठंच पसार नाही आता, फक्त त्या तिथे उशा. असा एवढा मोठा आहे ना, असा एवढा मोठा विराचा फोटो आणणार आहे एक. हा ना, खरंच मी तेच म्हणते. डायरेक्ट विराचा फोटो लावायचा. डायरेक्ट एक मोठा फोटो तिला लय छान वाटन आहे ना. हा लय भारी वाटत. खुश होईल लय ती, खुश. बनवून आणावं लागेल. बघा शोधावं लागेल कोणता विरा बनवायचा. लय खुश होईल तिथं. नाही तर फोटो आले का नाही फोटो काढीन आणि मग बनवेन. हा, फोटो सांगायचं असं याच्यात लावायचं आणि तसा फोटो काढा म्हणून. आणि ते बनवते. झालं आता खालची, आता उद्या वरची आवरणार आहे बेडरूम.